नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। रमजानच्या 30 दिवसांच्या उपवासानंतर ईदचा चांद दिसताच संपूर्ण देशात आनंदाची लहर पसरली। मशिदीतून ईदचा ऐलान झाला आणि लोकांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि बंधुत्वाचा संदेश दिला। नागपूर जामा मस्जिदमध्ये नमाज अदा करून ईद साजरी केली गेली, जिथे हजारो नागरिकांनी अमन सैन्यासाठी प्रार्थना केली। जॉईंट सीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या, तर मस्जिद परिसरात पोलिसांनी कडक सुरक्षा बंदोबस्त केला। नमाजनंतर लोकांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या मुबारकबाद दिल्या। मुलं आणि तरुणांमध्ये खास उत्साह पाहायला मिळाला आणि शहरभरात ईदचा आनंद व बाजारांमध्ये रौनक पाहायला मिळाली। देशाचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आज नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून मुंबईसाठी रवाना झाले। यावेळी जिष्णुदेव वर्मा हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते। कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, एअर मार्शल याल्ला उमेश, मेजर जनरल नवतेज सिंग सोहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तसेच रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहामध्ये भारतीय युवा संसदच्या 29व्या अधिवेशनाचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। या अधिवेशनात युवांचा सहभाग आणि लोकशाही मूल्य मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे। रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे खांबाचा मडा परिसरात अचानक एक ब्लॅक पॅन्थर 50 फूट खोल विहिरीत पडल्याची घटना घडली। वन विभागाची टीम ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली असून पिंजरा सोडून पॅन्थरला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। घटनेत ब्लॅक पॅन्थरला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले आहेत। माहिती मिळाल्यानुसार पॅन्थर एका पक्षाचा पाठलाग करत असताना अचानक विहिरीत पडल्याचे समोर आले। 2.5 तासापासून वन विभाग आणि स्थानिकांनी पॅन्थरला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू मोहिमेत व्यस्त आहेत। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्यासोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।